पुण्याच्या मांजरीमधल्या उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री अशोक उईके यांची बैठक पार पडतीये। या बैठकीसाठी विद्यार्थी रवाना झालेले आहेत। सकारात्मक चर्चा झाली तर पुढचा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। या सगळ्याविषयी बैठकीसाठी जे शिष्टमंडळ निघालेलं होतं त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधला होता। पाहूया। आदिवासी मंत्री अशोक उईके पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आदिवासी कार्यालयामध्ये सध्या उईके आहेत आणि पुण्यामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या मांजरीतील काही विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी चाललेलं आहे। हेच विद्यार्थी आहेत त्यांच्या भेटीसाठी आता निघाले येतील ते इथं, परंतु त्यापूर्वी आम्ही आमच्या मागण्या त्या आम्ही मांडणार आहोत। सकारात्मक चर्चा झाली तर नक्कीच तोडगा निघेल आणि सकारात्मक चर्चा आणि आम्हाला ठोस त्यांचा निर्णय जर पटला, त्यांनी आम्हाला निर्णय चांगला दिला तर नक्कीच ते इथे भेट देतील। आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू की प्रोटेस्टच्या जागी तुम्ही भेट द्या। पहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी चर्चेसाठी आणि जो काही त्याच्यातून सकारात्मक होईल सकारात्मक चर्चा त्यासाठी चर्चेसाठी आम्हाला बोलवलं आहे। तर आम्ही आता त्या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ जे आहे जात आहे चर्चेसाठी। पेसा भरतीचा पण मागणी आहे। पेसा भरतीबद्दल आमच्या काहीतरी मागणी आम्ही तिकडे जाऊन मांडणारच आहोत। आम्ही बघालच आम्ही चर्चा केली। आता आम्ही सध्याला इथं मागण्या नाही सांगू शकत, जाऊन सांगतो। पहिलं पण सांगितलं आम्ही मागण्याचं प्रत्येकाला सांगून ठेवलेलं आहे। तर तिकडे गेल्यावर आम्ही मांडतो। लोकेशनवर मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।